नाही नाही, येळ आली की सगळं सांगेन. आता तू उठ बर, आठ वर तरी झोप. आई काय हो? काय नाही, एकदम खुश दिसताय तुम्ही आज. काय नाही ग, असंच. असंच म्हणजे काही आठवलं का तुम्हाला? नाही ग, काहीतरी स्वप्न पडलं. स्वप्न पडलं? शपथ, तुम्ही एवढे खुश राहणार असाल ना तर आज सारखी स्वप्न तुम्हाला रोज पडू दे. आता पुन्हाच ठग बाई. तुम्ही अशाच खुश राहा की म्हणजे अख्खं घर खुश राहील. आपे, आता तू म्हणत होतीस ते कळतंय बघ मला. आपण कायम ना खंबीर असायला पाहिजे. आणि त्यात आपली बाजू खऱ्याची असेल ना तर मग जरा वेळ लागतो, पण आपली बाजू समोरच्याला पटते. पण आई खरंच आज तुम्हाला खुश बघून लय बरं वाटलं. मागचे 2 आठवडे लय त्रास झाला नव्हता मला. पण हा, तुमचे पडलेलं स्वप्न लवकरात लवकर सत्यात उतरू देत म्हणजे झालं. चला बाई, आज हरताल काय, पूजा करायची आहे, उपास आहेत सगळ्यांचे. आई आई थांब की. अहो तुम्हाला तेच विचारायचं होतं. आज हरतालिकेचा उपास काय अर्जुन दिवसभर करू देणार नाही मला. अगं बरोबरच आहे की, पोटूशी आहेच ना. पण हे बघ, तू दिवसभर नको करू, दुपारपर्यंत कर. तसं चालतंय वे? अगं चालतं ग. हे बघ, देवी आपल्या सगळ्यांची आई असते, तिला सगळं दिसत असतं. तू नको काळजी करू. हा, दुपारपर्यंत फळं मात्र खाऊन घे बर का. हो काय. मी आवडते. हो, सावकाश. देवा, आईंना असंच खुश ठेव. सरकारांनी काल रात्री आईंना इथे झोपवलं हे त्यांच्या लक्षात आहे म्हणजे. आणि सरकारांना पण हे सगळं वाटतंय, बघूनच लय भारी वाटतंय मला. अर्जुन, हा, गुड मॉर्निंग. काय रे, तू कधी उठलास? आत्ताच सोडलं. काय झालंय तुला? कुठं काय? शांत काय तू? केवढा भांबवलास अर्जुन? तुला स्वप्न पडलं का? नाही, स्वप्न दिसलं. दिसलं म्हणजे? असं काय स्वप्न बघणार आहे मी बघून बघून? त्यापेक्षा भारी स्वप्न दिसलं मला आता. काय? म्हणजे मी झोपेतून उठलो आणि समोरून एक मुलगी आली, नुकतीच आंघोळ केलेली, ओले केस, डोक्याला टॉवेल बांधलेली. मला म्हणली गुड मॉर्निंग अर्जुन. आता बाहेर आई झोपेतनं उठल्या आणि हसत हसतच उठल्या. होय. आणि मी त्यांना जाऊन विचारलं, आई काय झालंय तुम्हाला? तर मला म्हटल्या, मला स्वप्न पडलं. हा, काय झालंय तुला अर्जुन? मला वाटलं तू खुश होशील आईंबद्दल असं काही सांगितल्यानंतर. तू नुसतं करतोयस. अगं खुशच आहे की मी. दिसत तर नाहीस तू खुश. अगं झोपेतून उठलो ना, डोळे सुजले असतील जरा. पण तू काय एवढं लवकर आवरून तयार झाली एकदम? आज काय माहितीये का? माहिती काय? कोर्टात तारीख आहे, कोर्टात तारीख आहे. हरतालिका आहे आज. उपवास आहे माझा हरतालिकेचा, ते म्हणत होते. नियती पण काय गंमत करते बघ ना. आज तुझा उपवास आहे हरतालिकेचा, नवऱ्यासाठीच. मी चाललोय जेल. अर्जुन, तू असं नको ना विचार करू. विचार न केल्याने काय बदलणार आहे का? तुला बदलायचंय का? अजिबात नाही, अजिबात नाही अप्पे. पण मी जेलमध्ये जाण्याची वेळ जवळ आली असं राहून राहून वाटतंय का सारखं? अर्जुन, हे बघ, कधी ना कधीतरी जायचंय.
मग त्यासाठी तू आजचा दिवस का काळजीत घालतोय? चला आता फ्रेश व्हा लवकर, मी बाहेर पूजेची तयारी करते. ए अप्पे, उपास बिपास नको ना करू. डॉक्टरनी पण सांगितलं ना. अरे हो सांगितलंय. हा पण मी बाळाला विचारलं की, बाळा आपण बाबांसाठी आज उपवास करूया का? बाळ म्हटलं हो करूया. म्हटलं चालते की. आणि अर्जुन मी डॉक्टरांनाही विचारलंय, ते म्हटले दिवसभरात भरपूर फळं खा आणि मग आपण दोघ जण सोबतच जेऊया काय? अप्पे अगं मी कोर्टात चाललोय, तिकडे उशीर होईल. त्यामुळे नाही उशीर होणार, मी थांबेन. अप्पे बघ, आज काही होऊ शकतं, निकाल लागू शकतो. आज नाही लागणार निकाल, मला माहित. अर्जुन मागे वकीलच एकदा म्हणले होते ना, यानंतर अजून एक तारीख असेल, मग कदाचित सुनावणी असेल, कदाचित नंतरही असू शकते ना. आज नाही लागणार. हा अर्जुन ऐक की, हे बघ निकाल लागणार आहे आपल्याला माहिती आहे. आज लागेल, उद्या लागेल, कदाचित 1 महिन्याने लागेल, कदाचित 2 महिन्यांनी लागेल. आपल्याला माहिती आहे का? त्यासाठी आजचा दिवस जगणं नको ना सोड. ठीक आहे बाळाची आई. बरं चल, तू आंघोळ कर, मी बाहेरची तयारी करते. हा आलो. आवर लवकर चल. नियती, खरंच सांग मला, ह्यावेळी खरं खरं सांग, तू माझ्या बरोबर नाहीयेस का ग? वहिनी आवरलं का? चला. आले आले भाऊजी. हरजा एवढी फळं कशासाठी रे? अपर्णासाठी. हा उपास असेल नाही का तिचा आज? मग काय बरोबर. पिऊ आले. ए रुपाले, नाश्त्याला आण मला. मावशी ते नाश्ता उपीट आहे नाश्त्याला, हे घ्या. द्या. वहिनी या तुमचा नाश्ता. हो आता सगळे एकत्र करूया की. तुमचा नाश्ता रेडी आहे. अर्जुन, अरे काय तू एवढे फळाचे येणार आहेस वय? आणि 2 दिवसाची फळं एकदमच चिरून ठेवणार आहेस का? अप्पे मी तर तुला नकोच म्हणत होतो. अरे अर्जुन, अरे असं कसं म्हणतोस? काके मला तुमचं कळतंय, पण आता ती 2 जीवांची आहे ना, आणि डॉक्टरनी पण नको म्हणून सांगितलंय का नाही? हा आप्पे, आता एवढ्या काळजीने देतोय तर खाऊन घे. नाही आज कोर्टात जाणार आहे ना, मग परत येतोय नाही येतोय. हो मावशी येतोय तो परत. मावशी तुम्ही नाश्ता करा की गप्प. तुम्ही कशाला नाखूप असते आमच्या गोष्टींमध्ये? काय रे अर्जुन, तू आता जेलात गेल्यावर किती वर्षांनी परत येणार? 10 का 12? हो मावशी आज जाऊन खावा बघू. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुमचं ऐकून गप बसू आम्ही, तर तसं अजिबात होणार नाही. हाय का आता? आता मी काय माझ्या मनाचं बोलते का? जे आहे तेच बोलते. आता साऱ्या गावाला माहिती आहे की अर्जुन जेलात जाणार आहे, बायकोच्या हुकमाने जाणार आहे. मग चिडायचं असेल तर तिच्यावर चिडा की, माझ्यावर कशाला वासकन धावता लगी? मावशी मी काय जेलमध्ये तिच्या हुकमावरून नाही चाललो. तिने मला माझी चूक समजून सांगितली, मला ती पटली म्हणून चाललोय. कळलं का? आणि तुम्ही काय बोलताय हो? संकल्प सारखं पोरग आहे तुमचं. संकल्प आणि इकडे तिकडे काड्या करत बसण्यापेक्षा तुम्ही 4 गोष्टी त्याला शिकवल्या असत्या ना, तर ते धड हसलं तरी असतं. ए अर्जा, माहितीये ना तू किती सद्गुणाचा पुतळा आहेस ते. अरे माझ्या बंट्याच्यात आणि तुझ्यात काडीचा बी फरक नाही. तो बी तुझ्यासारखाच आहे. मावशी अहो फरक नाही, कसं फरक आहे की. कसं मी तुम्हाला सांगते, अर्जुनने लाच घेतली खरी आणि त्याची चुकी त्याला मान्य आहे. हा पण त्यांनी स्वतःसाठी कधीच लाच नाही घेतली. घरच्यांसाठी, त्यांच्या भल्यासाठी त्यांनी लाच घेतली. संकल्प आहेच लाचखोर. त्याच्या आईलाही तो नीट सांभाळत नाही. आणि हा अर्जुन त्याच्या चुकीची शिक्षा भोगायला तयार, तरी संकल्पविषयी तर बोलायलाच नको. आणि हा म्हणून मी अर्जुन निवडला, बाकी काही नाही. ए माहितीये मला. बरं झालं बाया, तुझ्यासारखी सून नाही तर कुणाला पाहिजे होती. आम्हाला पाहिजे बर का. आम्हाला हीच आणि असलीच सून पाहिजे. आणि वेळ आली ना
तर पदर खोचून साठलेली घरातली धूळ पण बाहेर काढेल बघा. जाऊ द्या ना कदम, कुठं नादाला लागताय तिच्या. चला नाश्ता करून घेऊ आपण. वहिनी या, चला हॅपी या. हो. तुम्ही सगळी आता फळं का खाताय? मावशी, अहो आमच्या सगळ्यांचा उपवास आहे, तुम्ही सोडलात तर. आता गो बाया, कसला उपास? अहो हरतालिका काय ना आज, तुमचा काही संबंध नाही, तुम्ही खावा उपीट. ए पियू, का ग मुद्दाम दिलं का मला हे असं खायला? माझा काय संबंध? तुम्ही जर मला म्हणाले असतात की माझा उपवास आहे तर मी कशाला दिली असती ना तुम्हाला? अगं मग सांगायला काय झालं होतं आज उपाशी म्हणून? हा उपास नवऱ्यासाठी करायचा असतोय आणि ज्या बाईला नवऱ्याबद्दल जरा जरी काय वाटत असेल ना तर ती तो उपास करते. ए रुक्मिणी, लय तू अंडवर करून बोलू नको हा? आता मी बी उपास करणार आहे. अहो पण तुम्ही तर उपीट खाल्लं की. हा तेवढं खाल्लेलं चालतं. आता मी बी उपास धरणार आहे. रुपाले, हितनं पुढं जे काय असेल ना ते मला सांगायचं काय. आता दुपारी उपासाचं माझ्या खोलीत पाठवून दे. हो. बर काकी, तू आपल्याला सांग बरं का. आप्पे, या वेळेला कडक उपास करू नको बर का. दुपारी काय तर खाऊन घे. अगं 2 जीवाची आहेस तू. अहो हो आई, अर्जुन एकदा का कोर्टात आला ना की आम्ही सोबतच जेवणार आहे, सांगितलंय की त्याला तसं. आपे अगं, अरे अर्जा, ती एवढं म्हणते तर ये की दुपारी. दोघं जेवा तुम्ही. हा. आणि भाऊजी, तुम्ही केसची अजिबात काळजी करू नका. हा बरं चला अर्जुन, मी तुला जाता जाता कोर्टात सोडते. बर चल. चला. भाऊजी तुरुंगात नाही जायला पाहिजे. गप रुपाली, उगाच नको तो इशे नको काढू. विनू भाऊजी बरोबर बोलते ती. हा वहिनी, अहो पर ही परिस्थिती त्यानंच ओढून घेतली ना. अर्जुन, काय झालंय? आपल्याला लहान असताना आहे ना, सुट्टे संपले की मी असं गाडीत बसून हॉस्टेलला जायचो. असं खिडकीतून बाहेर बघत बसायचो. त्यावेळी डोक्यात यायचं की परत कधी घरी येईल काय माहिती. आज तसं वाटतंय का? अर्जुन, आज तुझा नक्की निकाल नाही लागणार. काय माहिती आपल्या आता. मी सांगतेय ना, आपल्या घरचा गणपती तूच आणणार आहेस. तुला काय माहिती? मला नियतीने सांगितले. हा, नियती. आज नियतीच्या मनात काय आहे कोणास ठाऊक. अर्जुन, जेव्हा आपण एकमेकांच्या सोबत असतो ना तेव्हा नियती आपल्या बाजूने असते. दादा थांबवा थांबवा, गाडी थांबवा. का अर्जुन? अरे गाडी काय थांबवलीस अशी अचानक? अगं मी चिंचुकेला सांगितलं होतं कोर्टाजवळ थांब, तर त्याला इकडे बोलून घेतो आणि त्याच्याबरोबर जातो गाडीवर मी. अर्जुन, मी सोडते की तुला. आपल्या दोघांना परत कोर्टाजवळ एकत्र बघितलं ना तर उगाच काहीतरी. अर्जुन, काय झालंय तुला? एक काम कर, तू ये खाली जरा बोलू. ये तर. आपे तू आहेस कलेक्टर. आत्ताचे फोटो व्हिडिओचं प्रकरण व्हायरल झालं होतं शेतातलं, ते अजून ताज आहे. त्यात तुम्हाला कोर्टात सोडायला आलीस तर उगाच काहीतरी विषय होईल. अर्जुन, मला नाही त्रास होणार याचा. आपे अगं मी काय म्हणतोय तुझ्या लक्षात येईना. तुला कळत नाही अर्जुन. हे बघ, आपण काहीही चुकीचं करत नाही. तुझ्यावरची कल्पेक केलेली मला नाही सहन होणार. तुझी एक तर काही चूक नाही. आजपर्यंत 1 रुपयाची लाच घेतली नाही तू. अर्जुन, हे बघ, तुझी चूक होती, तू ती मान्य केलीस आणि तू शिक्षा भोगायलाही तयार झालास का नाही?
ह्या अशा परिस्थितीत झालास. अर्जुनाला लय मोठं मन लागतं आणि जे तुझं आहे. आपे तुझं म्हणणं झालं, लोकांच्या नजरेत तर मी भ्रष्टाचारीच आहे ना अजून. होतास. झालं गेलं मागे पडले ते अर्जुन. आता इथून पुढे तू असं कधीच वागणार नाही याची खात्री मला आहे. आपे माझं ऐक. तू माझं ऐक अर्जुन. हे बघ, तू जेव्हा जेव्हा चुकीचं वागलास तेव्हा मी भांडले का नाही तुझ्याशी. मग आता तू बरोबर वागत असताना मी तुझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून मी तुला सोडायला कोर्टात येते. लोक काय म्हणतात, ते पत्रकार काय. अर्जुन, लोकांना काय म्हणायचंय ते म्हणू दे, पत्रकारांना काय छापायचंय ते छापू दे, मला नाही फरक पडत. माझ्यासाठी तू महत्वाचा आहेस, बाकी कोण नाही. चल आता ये. रुक्मिणी, उपास केलायस ना? अगं बोल की, उपास केलायस ना तू? केलाय. असलं उपास तापास करून तुझं सरकार काय परत मिळणार नाही. तू एवढी नीच असशील ना असं वाटलं नव्हतं मला कधी. लय तोंडवर करून बोलू नकोस हा. हे जे तू जगतीयस ना ते माझं आयुष्य जगतीयास. सरकार मला बघायला आलं होतं. हे सगळं मला लय आधी मिळायला पाहिजे होतं. माझ्या आयुष्यातले 40 वर्ष मी लय खस्ता खात जगले बघ, फक्त तुझ्यामुळं. त्याचा बदला तू आता घ्यायला लागलेस वय? हे कसला बदला? अगं तू माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं ते केलं, पण माझ्या बंट्याच्या बी आयुष्याचं वाटोळं केलंस. तेव्हा लाज नाही वाटली का तुला? काय वाटोळ केलं मी त्याचं? काय वाटोळं केलं हा? त्या आपीचं स्थळ कुणी आणलं होतं बंट्याला? तूच ना. काय झालं मग? ती गेली मांडवातून पळून. माझं एकुलतं एक पोरग आहे ग. आणि आता तू काय केलं? तिला सून म्हणून आणली आणि बसली कावटाळून. अगं तुझी नियत कळली बरं का मला. अगं एवढी दुतोंडी बाई मी आयुष्यात बघितली नाही. त्या दिवशी तू माझ्या खोलीत तिथं रडत बिडत आली होतीस, सगळं नाटकच केलं होतंस ना? मला दुतोंडी म्हणतीस होय ग? हा अगं तू आणि ह्या सरकारने मिळून काय काय कारनामं केल्यात ना, मला चांगलं माहिती आहे. ये कशाबद्दल बोलतेस तू? आणि ते हे जे काय करतात ना आता ते मनापासून करत नाहीत हे माहित आहे मला. किती ग मनाची समजूत घालतेस. एक गोष्ट लक्षात ठेव रुक्मिणी, ही फक्त सुरुवात आहे. मी लय त्रास देणार आहे बघ तुला, लय. बाकी काय बी केलं असतं तरी चाललं असतंस. किती बी त्रास दिला असतात ना मी सहन केलं असतं, पण हे नाही करायला पाहिजे होतंस तू. म्हणे माझं कुकू हिरावून नाही घ्यायला पाहिजे होतंस. मी आयुष्यात तुला माफ करू शकत नाही. माझा तळतळाटच लागणार आहे तुला. जा ग जा तू. बरं झालं साहेब, टायमिंग वर आलाय. वकील साहेब वाट बघतो. चल. मी वाट बघते हा तुझी. येतो. एवढी पळ? अहो मॅडम, तुमच्यासाठी खाऊन घ्या. हो ताई, पण याची काय गरज आहे? ही कमी आणली नाहीत बरं का. मग कोण? अर्जुन, काय करायचं याचं कळतच नाही मला. अहो मॅडम, एवढा जीव लावणारा नवरा भेटलाय तुम्हाला, त्याला फक्त जपा, बाकी काय नाही. हो ताई. चला येऊ का मग मी? हो या. मॅडम येऊ का? शिंदे या. नमस्ते मॅडम. नमस्ते. गायतोंडे एका कामानिमित्त बाहेर गेलेत. त्यांनी ह्या फाईल्स दिल्या होत्या. हो सांगितलं होतं मला त्यांनी.
ह्यावर सह्या करायच्या आहेत आणि हा अहवाल. शिंदे, मी हे सगळं वाचून घेते आणि मग सह्या करते. मला जरा वेळ द्या आणि झालं की मी तुम्हाला कळवते. त्यांनी अजून एक निरोप दिला होता. काय हो? फळे भरपूर खावा. हो, खाईन मी. या तुम्ही. अर्जुनने शिंदेना पण सांगून ठेवलंय फळं खा म्हणून. देवा. देवी हरतालिके, अगं मागच्या जन्मी असं कुठलं पुण्य केलं की अर्जुन सारखा नवरा मिळाला मला. नाही पण खरंच अर्जुन लई भारी आहे आणि म्हणूनच मला त्याला जपायचंय.